महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी उद्या वकिलांची संयुक्त बैठक। आज होणारी बैठक रद्द। वनताराचे वकील परदेशात असल्याने उद्या होणार बैठक। नांथणी मठ व्यवस्थापनाची माहिती। कबूतरखाना बंद करण्याचा वाद पोहोचला कोर्टात। आज होणार या संदर्भात उच्च न्यायालयात पहिली सुनावणी। सुनावणीकडे साऱ्यांच्याच नजरा। विधानसभा निवडणुकीनंतर एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक। बैठकीकरिता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर। आज आपल्या खासदारांसमवेत साधणार संवाद। तर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही लावणार हजेरी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। दिल्लीत भेटीगाठी घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आज मुंबईत होणार दाखल। अखेर यवत गावातील जमावबंदी आदेश संपुष्टात। गावातले व्यवहार दिवसभर राहणार सुरू। गेल्या आठवड्यातील राड्यानंतर यवतमध्ये लागू होते जमावबंदीचे आदेश। धाराशिवनंतर परभणीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या गळाला। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये करणार आज पक्षप्रवेश। माथेरानमधील हात रिक्षा बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। ही अमानवी प्रथा 6 महिन्यात थांबवण्याचे राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। उत्तराखंडमध्ये जलप्रलय। महाराष्ट्रातले 50 नागरिक अद्यापही बेपत्ता। आंबेगावमधील सर्वाधिक 24 नागरिकांचा समावेश। खालिद का शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार। राज्य सरकारचं केंद्राला पत्र। राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची पत्राद्वारे विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।